गौतम भैया काकडे देशमुख गुलाला दिसतात. किती दिवसानंतर गुलाल लागला कपाळाला? आपण मॅगीचं पहिलं मैदान जे होतं मायनीचं पण गुलालाच होतो आज आता परत ह्या मैदानात त्यांनी ते आपलं शूटिंग चालू केलं. कशी पारक तुमची ओकेच आहे का एकदम? तुम्ही सांगायचं योग्य आहे का नाही? आणि आपला मॅगी आणि फाजील कशी काय पायरा जोडला, कसं नियोजन करण्यात आलं? काय झालं आमच्या मैदानात आल्यानंतर शिवाजी शेट्टी आणि आपले दैवत गोवेकर त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि पायरा आपला जुळला. ती गाडी आता म्हणजे तसं शेवटच्या फेऱ्यात पळाली, शेवटच्या 44 फेऱ्यात पळाली, म्हणजे त्यानंतर 2च फेऱ्यात पळाली की लगेच सेमीत पळाली. सेमी पळून लगेच फायनल म्हणजे 1 तासात 3 फेरे झाले गाडी. त्यानंतर आज जो गटाला गाडी दोन्ही पळाली, नंतर सेमीला आणि फायनलला कसं होतं एकंदरीत? नाही गाडी अतिशय म्हणजे तुम्हाला सांग ना, गट पण गटाला पळाली त्याच्याशी सेमीला जास्त पळाली. सेमीपेक्षा फायनललाही गाडी म्हणजे चांगल्या पद्धतीने पळाली. फक्त टाइम पिरियड कमी मिळाला, बैलांना विश्रांती कमी मिळाली. 1 तास 1.5 तासाचा 3 फेरे पळाले. त्याचबरोबर आयोजन नियोजन कसं करण्यात आलं? एकदम छान होतं. मैदान कसं होतं? मैदानाची चर्चा अगोदर वेगळी होती, नंतर आता तुम्ही वस्तुस्थितीला आला त्यावेळेस मैदान कसं केलं आयोजकांनी? नाही मैदान आहे ना, म्हणजे आयोजकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आयोजन होतं. गाड्या खाली रितसर उभा राहत होत्या, बापू झेंड्यावर होते, ते अतिशय चांगल्या पद्धतीने झेंडे टाकल्यामुळे गाड्या चांगल्या सुटत होत्या आणि पुढे निकाली व्यवस्थित. आता परत फाजील आणि मॅगीची जोडी आम्हाला पळताना दिसेल का? 100% दिसेल. 2 मिनिट थांबा भैया. संबंध भारताचं लक्ष ज्या मैदानाकडे लागून राहिलेलं आहे ते हिंद केसरी पुसेगाव मैदान, त्याच्या संदर्भात काय सांगाल? पुसेगावचं मैदान ते कसं माहिती का, सेवागिरी महाराजांचं मैदान ते म्हणजे भारतातलं 1 नंबरचं मैदान, नामांकित मैदान. ते मैदान काय, त्या मैदानी 1 नंबर असणार. नियोजन कुठलं काय म्हणजे अगदी बोट दाखवण्यासारखं नियोजन कोणी बोट दाखवू शकत नाही, अशा पद्धतीने नियोजन असं दिसतं. ते मैदान चांगलं. आम्हाला पुसेगाव मध्ये मैदानात दृष्टीप्रिया गौतम भैया काकडे हे नाव स्वतःच्या हक्काचं दिसणार. 100% गाडी पळणार होतं. आणि नेहमी सांगतो तसं सोमेश्वर महाराजांचा, सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद जर मिळाला तर गाडी नक्की तिथं काहीतरी चांगलंही करेल. त्या मैदानासंदर्भात काय सांगाल? तुम्ही फार जुने जाणते बैलगाडी मालक आहात, त्या मैदानासंदर्भात थोडं 4 शब्द सांगा ना. नाही ते तुम्हाला एक सांगू का, म्हणजे पुसेगावचं जे मैदान, यात्रेचं जे मैदान असतं म्हणजे ते पहिल्यापासून नामांकित मैदान आहे. अगदी तिथं बक्षीस किती ह्याला महत्व नाही. त्या मैदानात 1 नंबर करणं किंवा त्या मैदानात फायनलला राहणं हे म्हणजे त्या बैलगाडी मालकाच्या दृष्टीने म्हणजे खरं हिंद केसरी मैदान ते म्हणायचं. की तिथं जो फायनलला 1 नंबर करत तो हिंद केसरी. चालतंय भैया, निश्चितच आगामी काळामध्ये तुम्ही आम्हाला सारखं मैदानामध्ये दिसतो. लाखो प्रेक्षकांची इच्छा ती पूर्ण होती. भैया आता तुम्ही तर वारंवार गुलाबात असता, वेगवेगळ्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये येतात. बारामती तालुक्यात सारखं गुलाबात आहे. तर तुमचं मूळ तालुका आहे पुरंदर म्हणजे पंगारेगाव. तर ह्या तालुक्यात तुम्ही आज गुलाबात आहे, तर तुमचं मनातून काय भावना आहे तुमची? 100% आमचं मूळ गाव पांगार आहे. निष्णाई देवीचा आशीर्वाद आज मला तिथं ह्या गावातून म्हणजे ह्या ठिकाणी मिळाला आणि आज आपली गाडी तर फायनलला राहिली. मी 100% मी समाधानी. माझे ग्रामस्थ, गावकरी, पांगारकर सगळे माझे समाधानी आहेत. आज सगळे माझ्या बरोबर इथं आहेत. मी 100% समाधानी त्यावेळी. दादा आज तुमची गाडी बसली बरोबर, काकडे देशमुख हे नाव पुन्हा एकदा पुरंदर मध्ये गाजायला लागलं. आज सुरुवात झाली, आज खऱ्या अर्थी सुरुवात झाली. सेवागिरी महाराजांच्या कृपेने आणि सोमेश्वर महाराजांच्या कृपेने आज आमची वाटचाल चालू झाली विजयाची. आता येणाऱ्या पुसेगावच्या मैदानात तुम्हाला दिसेलच. चालते. धन्यवाद दादा.